नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की उन्हाळी मशागती अंतर्गत आपण आपल्या शेतामध्ये जर नांगरट केल्याच्या नंतर आपण ते नांगरटीचे मोठे मोठे ढेपसे आहेत ते कशा प्रकारे किंवा नांगरटीच्या सहाय्याने फोडण्यात यावे व आपली जमीन कशी सुपीकता होईल हे पाहणार आहोत. त्याचे कारण म्हणजे जर आपली जमीन ही सुपीक आणि कसदार झाली उगवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. आपण आपल्या शेतातील दीड महिन्यानंतर नांगरट झाली आहे आणि त्यानंतर 5/6/2026 मध्ये आपण आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर चालवत आहेत. म्हणजेच आपली जमीन ही भुसभुशीत आणि कसदार व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या शेतामध्ये अशी जमीन जर भुसभुशीत आणि कसदार केली तर आपल्या जमिनीमध्ये त्याची कस जास्त होते व बियाण्याची उगम क्षमता ही चांगल्या प्रतीची होते. यानंतर आपण आपल्या जमिनीमध्ये आपण 7 ते 10 तारखेच्या दरम्यान कापसाची लागवड करणार आहोत ठिबकच्या साहाय्याने. यानंतर आपला पुढचा व्हिडिओ कापसाची लागवड व आपण कोणत्या जातीचे किंवा कोणते जात आपणास जास्त उत्पादन देईन हे पाहणार आहोत. सोयाबीन किंवा कापूस. कालच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटीवर पण जर महाडीबीटी अंतर्गत अर्ज केला असेल तर कालच 4 तारखेला आपल्या महाडीबीटी अंतर्गत सोयाबीनचे बियाण्याची निवड प्रक्रिया झाली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी निवड प्रक्रिया झाली आहे तर त्यांनी कृषी विभागाअंतर्गत ते बियाणे आणून आपल्या तयारी लवकरात लवकर करा.